नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हळू टीचरमध्ये. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि WRDच्या संदर्भात जी अपडेट आहे ती अपडेट 26 तारखेच्या दरम्यान आलेली आहे आणि ती आपण चॅनललासुद्धा टाकलेली होती. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट करता जी आहे ती प्रतीक्षा यादीतील सुधारण्याबाबतची अपडेट होती. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पोस्ट नेम दिलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. ठीक आहे. डिपार्टमेंट जे आहे ते WRD डिपार्टमेंट आहे आणि ठाण्याची ही लिस्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, पहिला सिरियल नंबर आहे, दुसरा मेरिट नंबर, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, कॅन्डिडेट नेम आहे, जेंडर आहे आणि रिझर्वेशन कॅटेगरी आहे, मार्क्स आहे आणि वेटिंग कॅटेगरी आणि पॅरलर रिझर्वेशन, ह्या सगळ्या कॉलम तुम्हाला दिलेल्या आहे. याच्यामध्ये सुधारित जी आहे ती यादी आहे. तर सुधारित प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमचे मार्क जे आहे ते काउंट करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॅटेगरीतून जे आहे ते पॅरलल रिझर्वेशन दिलेलं आहे त्या आखरीच्या कॉलममध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर जसं बघा, पहिल्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला बघू शकतो आपण इथे ओपन अनरिझर्वमधनं होतं आणि वेटिंग लिस्ट ओपन जनरल एकची जागा त्यांच्याकरता आहे. ठीक आहे. याच्या अशा प्रकारे जर बघितलं आपण तर 4 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे ते ओपन अनरिझर्वमध्ये होते, ओपन वेटिंग लिस्टमध्ये जनरल 4ची जागा त्यांच्याकरता आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव वगैरे चेक करायचे आहे आणि WRDच्या संदर्भात जे आहे ते महत्त्वाची अपडेट आहे. ठीक आहे. तर ही जी अपडेट आहे ती साईडवरती सुद्धा आलेली आहे, साईडवर जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 124 कॅन्डिडेटचे नाव तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आखरीचे जे कॅन्डिडेट आहे वेटिंग लिस्ट ओपन EA मधनं आहे आणि त्यांना जे मार्क आहे 91.73 मार्क आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये टिपसुद्धा त्यांनी दिलेली आहे. शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीसाठी दिनांक 15/7/2024 ते दिनांक 19/7/2024 कागदपत्र पडताळणी केल्यानुसार दिनांक 1/8/2024 रोजी प्रतीक्षा यादी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु नियुक्ती आदेश दिल्यानंतर जे उमेदवार मंडळ स्तरावर कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित नव्हते किंवा रुजू होण्यास इच्छुक नव्हते, अशा उमेदवारांचे स्वयं घोषणापत्र दिलेले उमेदवार, जे उमेदवार विहित मुदतीत रुजू झाले नाहीत, उमेदवार रुजू होऊन प्रतीक्षा यादी वैधतेच्या मर्यादेत राजीनामा दिला, तसेच कागदपत्र सेवेच्या अटी व शर्ती पूर्ण करीत नसल्याने अपात्र ठरलेले उमेदवार, अशा रिक्त झालेल्या तसेच माजी सैनिक कोट्यातील रिक्त पदे गुणवत्तेनुसार व सामाजिक आरक्षणानुसार भरण्याबाबत मान्यता दिल्यानुसार प्रतीक्षा यादीतून काही प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यामुळे गुणवत्ता यादीतील अन्य उमेदवारांना गुणवत्ता व सामाजिक आरक्षणानुसार दिनांक 19/12/2024 रोजी कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानुसार कागदपत्र पडताळणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांचा समावेश करून वरीलप्रमाणे सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे. प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांची वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतरचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. समन्वय समिती गट क सरळसेवा भरतीमार्फत प्रतीक्षा यादीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे नाही, तर पुनश्च आवश्यक प्रमाणपत्राची वैधता तपासण्याची मूळ कागदपत्र तपासण्याची फेर तपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येईल, यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठीक आहे. तर अशा प्रकारचं अपडेट आहे मित्रांनो. आणि आता आणखी WRDच्या संदर्भात काही अपडेट येणार आहे. ज्या माजी सैनिक आहेत त्या जागा ज्या कन्वर्ट्स होणे सुरू झालेल्या आहे, त्याच्यामुळे भरपूर चान्स आता बाकी विद्यार्थ्यांचे सुद्धा वाढलेले आहे. ठीक आहे. बाकी आणखी काही अपडेट माहिती लवकरात लवकर येणारच आहे, बाकीच्या पोस्टच्या संदर्भात सुद्धा येईल. तोपर्यंत मित्रांनो, आणखी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.